2ची विद्यार्थिनी मी आणि माझी माझ्या टीमचं नाव आहे सुपर टीम। आम्ही आहे ना विकसित भारत या प्रोजेक्टवर काम करीत आहे। माझ्या शाळेचं नाव दत्तासाहेब देशमुख माध्यमिक विद्यालय घनसावंगी। मी तुम्हाला आहे ना नैसर्गिक खत आणि रासायनिक खत या 2 विषयावर तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्याचे तोटे आणि फायदे पण सांगणार आहे। रासायनिक खत ही मातीसाठी चांगले नसते। मातीमध्ये आहे ना आपण जर रासायनिक खत जर यूज केलं तर त्याच्यामध्ये आहे ना खडी असं माती आहे ना कडक निर्माण होते। डबल त्याचे उत्पादन चांगलं येत नाही। डबल आपल्या मानवासाठी पण ते चांगलं नसतं, आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही। त्याच्यामुळे काही पण आजार होऊ शकतो, त्यामुळे प्रदूषण निर्माण होते आणि आहे ना हरितद्रव्य या वायू निर्माण होते। तर रासायनिक खतामधला एक पॉईंट आहे मातीची गुणवत्ता कशी घटते। मातीची गुणवत्ता रासायनिक खताच्या अतिवृष्टीमुळे आणि मातीची सुपीकता ही पण आहे ना घटून जाते। पर्यावरणाच्या हानीमध्ये रासायनिक खताचा जर आपण जास्त यूज केला तर त्याच्यामुळे आहे ना पाणी प्रदूषित होऊन जातं आणि डबल रासायनिक खताचे दुष्परिणाम। रासायनिक खतामुळे ना उत्पादन चांगलं मिळतं, पण ते उत्पादन काही सेकंदापूर्वीसाठी आणि आहे ना काही मिनिटासाठीच चांगलं राहतं, कारण ते डबल आहे ना खराब होऊन जातं। जर आपण फवारा मारला तर आहे ना ते तात्पुरत्यासाठीच ते नाशक कीटक ते सगळं नाश करू शकतं, पण नाही का ते आपल्या बॉडीसाठी आपल्यासाठी चांगलं नसतं। सेंद्रिय खत म्हणजे नैसर्गिक घटकांपासून बनलेले खत, ज्यात वनस्पती आणि प्राण्यांचे अवशेषण असते, त्याला आपण सेंद्रिय खत असे म्हणतो। त्याच्यातले प्रकार शेणखत असते, गांडूळ खत असते, पाण्याची सुपीकता वाढते। तर शेणखत कशापासून बनतं ते आहे ना, आता आपले गाय ते त्यांच्या शेणापासून ते शेणखत हिरवळीचे खत ते विशिष्ट आहे ना वनस्पतीला आहे ना वाढून त्याला लावते, ती वनस्पती उगते, त्याच वनस्पतीला आहे ना मातीमध्ये कुजबून त्याचं खत तयार करते। हे असे खताचे प्रकार होते आणि तुम्हाला समजलंच असेल रासायनिक खत आणि नैसर्गिक खतामध्ये काय फरक आहे। तर काढीसाठी त्याच्यासाठी पण चांगलं असतं, त्यांनी आहे ना आपल्याला आहे ना काही डिसीज काही होत नाही। डबल आहे ना म्हणजे प्लांट आपण आता शेती करतो तर त्याच्यासाठी पण चांगलं असतं। डबल असं म्हणजे फवारा ते तर काहीच नसतं, कारण ह्या खतामुळे आपल्याला ऑलरेडी चांगलं पोषण पण भेटतं आणि आहे ना झाडांना पण चांगलं पोषण भेटतं। मग मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही माहिती? मला असं वाटतं तुम्हाला आहे ना ह्या माहितीने खूप काही मिळेल, शिकायला पण मिळेल। आणि माझी एक इच्छा आहे, तुम्ही हा व्हिडिओ आजूबाजूच्या परिसराला शेअर करा। आणि आमच्या टीमने खूप हार्डवर्क केलं आहे। आमच्या टीमचं नाव सुपर टीम इज द बेस्ट टीम। आमच्या सुपर टीमकडून तुम्हा सर्वांना धन्यवाद।